हे गाईज, कसे आहात तुम्ही? आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नोव्हेंबर फेवरेट्स. जे पण गोष्टी मला नोव्हेंबरमध्ये खूप आवडल्या असतील, स्किन केअर, हेअर केअर, मेकअप, ते आज मी सगळीकडे शेअर करणार आहे. आणि थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी. म्हणजे लास्ट व्हिडिओला इतकं प्रेम केलं, आपण हाईप्ड, म्हणजे माझा फर्स्ट व्हिडिओ आता हाईप झाला आहे. सो मी तर अलगच खुशीमध्ये आहे. सो एनिवेज, the show must go on. So I'm here making another video. So let's get started. चला वळूया आपण स्किन केअरकडे. सो फर्स्ट आहे हे सगळं प्लमचा रेंज. हे माझी मॉर्निंगवाली रुटीन आहे आणि ही मी ऑइली स्किन केअरसाठी सांगते. जर तुम्ही ऑइली स्किन केअर म्हणजे ऑइली पर्सन असाल, म्हणजे स्किन टाईप तुमचं ऑइली असाल, तर तुम्ही हे रेकमेंडेशन बघू शकतात. सो मी लास्ट टाईम खूप एक्सपेन्सिव्ह या फिर हाय एंडवालं स्किन केअर सजेस्ट करत होती, बट मला हे पण कळलं की खूप लोक कॉलेज गोईंग आणि अफोर्डेबल पण लागतं. सो मी टेस्ट केलं. असं नाही की मी रँडमली तुम्हाला शेअर करते. सो हा प्लमचा टोनर खूप चांगला आहे, अफोर्डेबल आहे आणि खूप चांगला आहे. ह्याच्यामध्ये नायसिनामाइड आहे, राईस वॉटर आहे, ग्रेट फॉर ऑइली स्किन आणि ड्राय स्किन लोक पण यूज करू शकतात. एकदम जेंटल आहे. आय गेस पंप वाईज आहे, तुम्ही जास्त यूज करा किंवा कमी यूज करा, बट खूप छान आहे हा टोनर आणि ॲक्च्युली अफोर्डेबल पण आहे. त्याच्यानंतर आहे हा नायसिनामाइडचा सिरम. आणि मी खूप जास्त ऐकलं होतं या नायसिनामाइड सिरमबद्दल, आणि म्हणजे माझे इकडे थोडेसे डार्क स्पॉट्स पण होते, ते थोडेसे लाईट पण झाल्यात. आणि म्हणजे मी पूर्ण ह्या सिरमला हे नाही देऊ शकत, क्रेडिट नाही देऊ शकत, कारण की मी वर्कआउट पण स्टार्ट केलं आहे. मे बी मी US मधनं आली होती तेव्हा थोडंसं वेदर चेंज ते सगळं पण झालेलं. सो पूर्ण सिरमलाच नाही क्रेडिट देऊ शकत, बट ह्यानी हेल्प झालं बिकॉज या प्लमच्या रेंजमध्ये काही फ्रेग्रन्स नाही आहे. सो या म्हणून पण असेल, बट या मला हा सिरम आवडतो. सो मी पहिलं काय करते, टोनर, मग हा प्लमचा सिरम आणि त्याच्यानंतर हे मॉइश्चरायझर यूज करते. सो मी ना आणि मी आधी पहिलं हे सांगते आणि मग मी तुम्हाला माझी बडबड करते, कारण माझी बडबड तर कधी संपणार नाही आहे. सो हे आहे प्लमचा राईस वॉटर नायसिनामाइड क्लिअरिंग मॉइश्चर जेल हे. आणि मी तुम्हाला सगळे हे दाखवते की मी असं नाही की मी काही फेकते, म्हणजे लेजिट बघा केवढं ते संपलेलं आहे. खूप चांगलं आहे, एकदम लाईटवेट, एकदम मस्त आहे. हे रेंजच मला एवढं आवडलेलं आहे. म्हणजे मी इतकं इंडियन स्किन केअर यूज नव्हतं केलेलं, मिनिमलिस्टवालंच यूज केलं होतं. प्लम्प ना मला इतकं आवडायचं नाही, बट हे जेव्हापासून प्लमचं हे हायलोरॉनिक आणि नायसिनामाइडचं रेंज मी यूज केलं आहे, मला खूप आवडतं. स्किन केअर रुटीन हवं असेल तर मी वेगळा एक व्हिडिओ सेपरेट करेन, बट मला ह्याच्यामध्ये जस्ट हे 3 प्रोडक्ट्स मला खूप आवडतात, ते मी घेतले. कारण की मी ना ह्या स्किन केअर ह्याच्यामुळे ना हे करते, रोटेट करते. हा जर सूट झाला तर हाकडे 2-3 मॉइश्चरायझर, एक नाईट टाईमसाठी वेगळं आणि एक सकाळसाठी वेगळं आहे. सो मी असं हे करते, ऑल्टरनेट डेज यूज करते. टाईम स्किन केअर रुटीन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि हे होतं म्हणजे स्किन केअर रेंजचे फेवरेट, नोव्हेंबर फेवरेट्स. कारण की मी हे सगळे आत्ताच स्टार्ट केलेले आहेत प्रोडक्ट्स, थोडं म्हणजे 10-15 दिवसच झालेत, आणि रिअली आय एम लविंग दिस प्रोडक्ट्स. मेन म्हणजे हे अफोर्डेबल पण आहे, म्हणजे तुम्ही लोक पण बाय करू शकाल आणि तुमची पण स्किन अशी मस्त ग्लोई वगैरे होईल. कारण की आता विंटर्स आहेत, विंटर्समध्ये स्किनमध्ये जास्त मॉइश्चरायझर लागतं. मला वाटलेलं की मुंबईमध्ये इतकं म्हणजे थंडी नसणार आहे, बट हा माझा मिथ होता. सो या खूप म्हणजे असा मॉइश्चरायझर थोपा तुमच्या स्किनवरती. आणि आता आपण वळूया मेकअपकडे. मी विसरलेली ह्या सनस्क्रीनबद्दल. मी ह्या सनस्क्रीनबद्दल कसं विसरू शकते, ही माझी लाईक मोस्ट फेवरेट सनस्क्रीन आहे. मी US मध्ये 4 वर्ष होती, पण मी कधीच ही सनस्क्रीन कधीच विसरली नाही आहे. सो ही सनस्क्रीन खूप बेस्ट आहे. आणि मला माहिती आहे खूप कॉन्ट्रोवर्सीज चालू आहेत सनस्क्रीनबद्दल, सो आय रिअली डोंट नो त्याच्याबद्दल काही, बट मी त्याच्याबद्दल पण विचार करते की थोडंसं रिसर्च करू. बट आत्ता तरी मी ही सनस्क्रीन यूज करते. आय डोंट नो अबाउट ऑल दॅट कॉन्ट्रोवर्सीज, कारण की मी एवढं ह्याच्या म्हणजे ही सनस्क्रीन तुम्हाला थोडं जास्त वेळ अप्लाय करत राहावं लागेल, मे बी 2-2 तासाने. आणि काही लोक विंटर्समध्ये सनस्क्रीन नाही लावत, तर तसं तुम्ही करू नका, कारण की विंटर्समध्ये पण सनस्क्रीन इम्पॉर्टंट आहे.
ओके, सो आता वळूया आपण मेकअप कॅटेगरीमध्ये. मेकअप कॅटेगरीमध्ये माझ्याकडे इतके सारे प्रोडक्ट्स आहेत. सो फर्स्ट आहे ही स्ट्रोब क्रीम फेसेस कॅनडाची इन द शेड रोज गोल्ड. ही स्ट्रोब क्रीम म्हणजे तुम्ही ह्याचा 2 in 1 यूज आहे. हायलायटर यूजसारखं यूज करू शकतात, स्ट्रोब क्रीमसारखं यूज करू शकतात. ही स्ट्रोब क्रीम अफोर्डेबल आहे आणि ह्याचा मिनी व्हर्जन पण येतो. सो तुम्हाला इतकी नको हवी असेल तर तुम्ही ट्रॅव्हल साईज घेऊ शकतात अँड चेक करू शकतात की तुम्हाला ती सूट होते की नाही. सेकंड आहे हा रेअर ब्युटीचा ब्लश. हा ब्लश म्हणजे मी काय सांगू, मी कुठेही केली तरी हा ब्लश माझ्यासोबतच असतो. हा आहे जॉय. हा जॉय मला माहिती आहे थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे, बट मी तुम्हाला सांगते ॲटलीस्ट 6-7 मंथ्स या फिर जर तुम्ही रोज नसाल मेकअप करत, वीकली कधीतरी मेकअप करायचा, 1 वर्ष तरी नक्की हा ब्लश जाईल. कारण की मी ऑलरेडी ऑगस्ट का सप्टेंबरपासून यूज करते आहे आणि अजून संपला नाही आहे. हा ब्युटीचा ब्लश इन द शेड सिली. हा खूपच जास्त अफोर्डेबल आहे, म्हणजे तुम्हाला हा नको असेल तर ब्युटी इज अ गुड ब्रँड. त्यानंतर आहे, मी माहितीच मी पटापट बोलते, बट मला ब्लश खूप आवडतात. तुम्ही मला सांगा की तुम्हाला माझा ब्लश कलेक्शन बघायचं असेल का. आय नो की मी ब्लश स्वॉच पण दाखवलं पाहिजे. तर हा आहे ब्युटीचा ब्लश. मला पहिलं ब्युटी ओव्हर हाईप वाटायचं, बट जेव्हा माझ्या बेस्ट फ्रेंडकडे मी तो ब्लश बघितला आणि तिने लावलेला, काय इझिली ब्लेंड होतं बघितलं तुम्ही, असं वाटतच नाही आहे की मी ब्लश लावलं, एकदम स्किनला ब्लेंड झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते रेअर ब्युटीचा ब्लश, बाजूलाच दाखवते एक ड्रॉप. म्हणजे ह्याची पिगमेंट रेड ब्युटीची काहीतरी वेगळीच आहे. थोडासा वेळ लागतो ह्या ब्लशला तुम्हाला ब्लेंड करायला. हा थोडासा ड्यूई ब्लश आहे. सो लुक ॲट दिस. म्हणजे थोडासा मी अजून ब्लेंड केलं पाहिजे, बट मी ना ब्लश पगलू आहे आणि मी आता स्किनवरती पण दाखवते तुम्हाला. ब्लश पगलू आहे आणि मी जास्त ब्लश वापरते. हा आहे ब्युटीचा ब्लश. मस्त ब्लेंड झालं, असं वाटतं मी लाजते बट नाही, मी हसते, लाजत काय नाही मी. लोक माझे एम्बॅरसिंग बघते, त्यांना लाज येतील माझ्याबरोबर. माझे कान जर कोणी ऐकले तर एनिवेज दिस इज नॉट अ टॉपिक. बघितलं तुम्ही, म्हणजे डिफरन्स समजत नाही आहे आता कॅमेरामध्ये, बट इन रिअल लाईफ हा थोडासा ऑरेंजिश आहे आणि हा थोडासा ऑरेंजचा एक खालचा शेड आहे, बट त्याच रेंजमधला आहे. डिफरन्सच नाही कळत त्याचं. तुम्हाला रेअर ब्युटीचे फॅन असाल तर हे घ्या, बट आता मला समजतं ह्याच्यात लिटरली काही डिफरन्स नाही आहे. बघितलं तुम्ही. सो मला या दोन्ही ब्लश खूप आवडतात. मी स्ट्रोब क्रीम ह्याच्यामध्ये हे लावते. स्ट्रोब क्रीम जास्त नाही लावायचं, थोडंसं लावायचं. म्हणजे जर तुम्हाला हायलायटरसारखं हवं असेल तर इतकंसं लावलं तरी इट्स गुड. हा आणि शेड रोझी गोल्ड आहे. थोडासा तुम्हाला दिसतं आहे, एकदम सटल ग्लो आला, एकदम सटल. म्हणजे मी थोडासा यूज केला. जर तुम्हाला जास्त असं झगमग हवं असेल तरी मी ह्याच्या खाली पण लावला आहे आज. सो बघू शकतात तुम्ही, चांगला आहे, बेस्ट आणि अफोर्डेबल पण आहे. आणि हे मार्सचे ब्रशेस आहेत जे मला शिवानीने गिफ्ट केलेले. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी त्याचा पण लिंक खालती टाकेल. मी किती चांगलं स्वतःला प्रमोट करते ना, कोणाला दुसऱ्याला करायला गरजच नाही आहे, मी स्वतःच करते माझी प्रमोशन. मेकअप कॅटेगरीमध्ये हे 3 प्रोडक्ट्स राहिलेले आहे. आय डोंट नो की मी हे स्किन टिंटचं सांगितलं काय, बट हर व्हिडिओमध्ये मी या स्किन टिंटला घुसवतेच. काही झालं तरी कसं पण करून असं तसं मधूनच येतो. तर हा आहे हाऊस ऑफ मेकअपचा टिंट आणि मी आहे इन द शेड M15. हा मी ऑलमोस्ट गोवाला जायच्या अगोदर शिवानीने मला घेतलेला, सप्टेंबरमध्ये. आणि म्हणजे मी आधी ना जास्त लावायची, लेजिट. तुम्हाला ह्याचा एक ड्रॉप म्हणजे कुठे लावून दाखवू, ह्याच्यावरतीच लावते. फक्त 1 ड्रॉप लागतो तुम्हाला, या फिर 2 ड्रॉप मॅक्स टू मॅक्स. मी एकच ब्रश यूज करते, तुम्ही ही गलती करू नका. बट मी हा शेड माझा केवढा चांगला मॅच आहे तुम्हाला दाखवते. हे बघा, दिसतंय काही,
काहीच दिसत नाही आहे ना मी स्किन टिंट लावते किंवा काय लावते. असं वाटतं आहे की मी फक्त क्रीम लावते जेव्हा. आणि टिंटचं काय असतं माहिती आहे तुम्हाला, चांगलं ब्लेंड करता आलं पाहिजे. तुम्ही असं ते पॅची ठेवलं ना, म्हणजे मी आधी काय करायची, मी खूप जास्त लावायची, लाईक 3-4 पंप. आणि माझी बेस्ट फ्रेंड मला बोलली की असं नाही करायचं आहे अपूर्वा, 2च ड्रॉप लावायचे, म्हणजे ते असं वाटलं पाहिजे की तो मेकअप लावला नाही आहे. सो मी थोडंसं तिचे टिप्स घेते. ती पण चांगले मेकअप व्हिडिओज बनवते. जर तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन बघा. कळतंय काय मी लावलं आहे, असं वाटत पण नाही ना मी लावलं आहे काय. मस्त टेंट आहे हा हाऊस ऑफ मेकअपचा. आणि बघा म्हणजे मी खोटं पण नाही बोलत आहे, ह्याची हालत बघा. माझ्या सगळ्या मेकअप प्रोडक्ट्स जे जे मी यूज करते ना, ते असे सगळ्या गोष्टींनी माझ्या मळलेले असतात. क्लमझी आहे मी. एनिवेज, हा आहे प्रायमर. हा आहे पोर बोलता नाही येते बाईला, द पोर प्रोफेशनल प्रायमर. म्हणजे त्यांनी असं पोरला हे केलं आहे, पोर फॅशनल प्रायमर. ओके, तुम्हाला समजून जात असेल ना. मला ह्याला प्रनाऊन्स करायला 4 दिवस लागतील अजून. पोर फ्रेशनल प्रायमर, हां, हे प्रायमर आहे. आणि हा ना, म्हणजे आता मी तुम्हाला एका हातावरती हे करून दाखवते. खूप कमी, लाईक मिनीचा पण मिनी आहे माझ्याकडे. तर हे आहे हा ना, एकदम स्किनला असं ब्लर करून टाकतो. तुम्हाला खूप कमी ह्याची गरज असते. म्हणजे शिवानीकडे एवढा आहे आणि मला हा फ्री मिळाला आहे. म्हणजे मी US मध्ये मला खूप सारे स्मॉल गोष्टी फ्री मिळाल्या, तर त्याच्यातला हा एक आहे. माझा म्हणजे मी युजली जेव्हा असं लग्न वगैरेला जायचं असेल तेव्हा हा वापरते, नाहीतर मी मिलानीचा वापरते. तो माझा गो टू प्रायमर आहे, बट तो आता मला मिळत नाही आहे, नाहीतर मी तो पण ॲड केला असता. आणि त्याच्यानंतर आहे हे मी रोचा ब्युटीची ही लिपस्टिक. हे खूप छान आहे. आणि एक नायकाची आहे चाय, ती ते मी टाकते आणि खालती लिंक पण टाकेन. ती पण मला शिवानीनेच दिली आहे, ती पण खूप छान आहे. आणि ही बघा, ही ना तुम्ही कोणत्या पण आउटफिटला जाईल. हा शेड आहे, म्हणजे असा काय म्हणू शकते, मॉविश पिंक शेड आहे हा. आणि खूप जास्त चांगला आहे. हे बघा, प्रिटी. ब्लश पण यूज करू शकता तुम्ही. आता मी तर हे लावलेलं आहे, याच घालायला लावतं मी. मला हे व्हिडिओ केल्यानंतर तोंड धुवायला लागणार आहे. म्हणजे लिपस्टिकचं ना असं हे, म्हणजे युजली लिपस्टिक लावायची नसते ॲज अ ब्लश वगैरे, कारण की त्यांनी तुम्हाला हे येतं, पिंपल वगैरे येतं. सो कोणताही इन्फ्लुएन्सर हे सांगत असेल लिपस्टिकला ब्लश लावणं, त्याची चुकी करू नका तुम्ही. म्हणजे जस्ट FYI. म्हणजे मला हा कलर खूप आवडला. हा थोडा सटल वाटतं आहे, बट हा थोडा मी ब्लेंड केला पाहिजे. मला समजलं आहे मी काय बोलते. सो हे सगळे होते मेकअप कॅटेगरीजमध्ये. आता वळूया आपण टेक कॅटेगरीकडे. टेक कॅटेगरीमध्ये फर्स्ट प्रोडक्ट आहे हा फॅन. आणि हा मी US ला गेलेला, बट हा इकडे पण मिळतो. तिकडे जास्त एक्सपेन्सिव्ह मिळत होता ॲक्च्युली, आणि इथे स्वस्ता मिळतो. मस्त फॅन आहे. म्हणजे मेकअप तुमचं झाला, सेटिंग स्प्रे लावला, आणि कधी कधी ना असं आपल्याला घाई जायचं असतं, तो मी नेहमी टोनर लावल्यावरती हे करते, मग पुन्हा सिरम लावल्यावरती हा फॅन करते, मॉइश्चरायझर यूज केलं की हा फॅन करते. थोडंसं बुजी हरकती आहेत माझ्या. आणि थोडंसं कधी पण ट्रेनमध्ये, कधी पण तुम्ही ट्रॅव्हल करताना हँडी येतो हा फॅन. आणि ह्याचे मोड्स आहेत, 3 मोड्स आहेत, 1, 2 आणि 3. खूप चांगला आहे फॅन. आणि ह्याला असं एक स्टँड पण आहे. सो क्यूट. म्हणजे लास्ट टू लास्ट व्हिडिओमध्ये कोणीतरी विचारलेलं की माईकची लिंक पाहिजे. सो मी विचार केला की मी फेवरेट्समध्ये ॲड करेन. तर हा आहे माझा माईक, आणि मी त्याची लिंक खालती टाकेन. खूप जास्त चांगलं आहे. नॉईज कॅन्सलेशन पण आहे ह्याच्यात, आणि नॉर्मल मोड पण आहे. आणि 2 म्हणजे
मी तुम्हाला दाखवते. आता मला काढावं लागेल. त्याच्या ट्रान्समीटरला ना असं हे आहे 3, 6, 12 जेवढा तुम्हाला व्हॉईस क्रिस्प पाहिजे असेल तेवढा तुम्ही सेटिंग्स चेंज करू शकता. आणि त्याच्यानंतर आहे हा ट्रायपॉड. हा ट्रायपॉड एवढा हँडी आहे म्हणजे बघा इतका, म्हणजे तुम्ही कुठे पण घेऊन जाऊ शकता ह्या ट्रायपॉडला. आणि इथे ब्लूटूथ बटन आहे जे मला आता माहिती नाही मी कुठे ठेवलं ते. सो हां, खूप हँडी आहे हा ट्रायपॉड. आणि हा असा माझ्या हाईटचा ट्रायपॉड होतो. मी आता मला दाखवते. आपण कुठून स्टार्ट केलेलं स्किन केअर आणि कुठे आलो हे बघा. एवढा मोठा हा ट्रायपॉड आहे म्हणजे तुम्हाला कोणाची गरज नाही लागत. जर म्हणजे आधी मला लोकांची गरज लागायची व्हिडिओज फोटोग्राफ्स काढायची. आणि द मेन थिंग इज माय स्टिकी पॅड, ज्याच्यामध्ये माझा फोन मी चिपकवला आहे टुवर्ड्स हे वॉल नाही विंडो. सो तो आहे माझा मोस्ट यूज्ड गोष्ट फ्रॉम दिस हॉल. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि मी मे बी नेक्स्ट टाईम असं फूड रेकमेंडेशन्स किंवा मे बी मूवी रेकमेंडेशन्स पण टाकेन, म्हणजे असं कॅटेगरीजमध्ये. ह्यावेळेला म्हणजे मी युजली मेकअप आणि स्किन केअरच टाकते. तुम्ही विचार केला आज एक एक्स्ट्रा कॅटेगरी टाकूया, दॅट इज टेक. सो टेक तर फॅन टेकमध्ये नाही आहेत म्हणजे मला पण माहिती आहे, बट मी विचार केला की फॅन असंच कशाला हे करू. सो ते मला हे सगळे गोष्टी खूप आवडतात. मी जास्त लिपस्टिक्स टाकले नाही आहेत ह्यात, कारण की मी विचार केला मी फेवरेट लिपस्टिकचा एक वेगळा व्हिडिओ बनवू, कारण की खूप सारे लिपस्टिक्स आहेत आणि तुम्ही लोक कन्फ्यूज होऊन जाल. फक्त एकच ही लिपस्टिक टाकली जी मी नेहमी यूज करते, ही आणि ही मी रेअर ब्युटीची यूज करते. आय डोंट नो त्याची लिंक असेल काय, बट त्याची पण मी लिंक टाकेल. आणि नायका चाय ही मृचा ब्युटीचे लिपस्टिक आणि ही लिपस्टिक. मी ही 3 लिपस्टिक माझ्या असे ही नाही तर ती नाही तर ही असंच असतं. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी बघते तुम्ही लोक सबस्क्राईब नाही करत, पूर्ण व्हिडिओ बघतायत आणि सबस्क्राईब नाही करत आहे. का नाही करत आहे देवालाच ठाऊक, बट आत्ता बघितलं असेल तर हाईप करायला तरी विसरू नका. प्लीज हाईप करा. मला हा व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. मला माहिती आहे मी सेकंड टाईम बोलते, मी गजनी नाही आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगते, आठवण करून देते. आणि हाईप करायला तर विसरूच नका. सो टिल देन बाय बाय.